बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना, या योजनेच्या महत्त्वपूर्ण असं अपडेट आणि आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। कारण की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ची योजना आहे आणि त्याची अधिकृत वेबसाईट मध्ये थोडाफार बदल होणार आहे। म्हणजे आता ज्या कुणी महिलांना पती किंवा वडील नसतील त्यांना पर्याय म्हणून एक पर्याय देण्यात येणार आहे आणि ते काय असणार आहे या संदर्भात आपण माहिती घेऊ। तर आपण पाहिलं, या YouTube चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे सुरुवातीस आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून त्या लाडकी बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे। त्या लाडक्या बहिणींना आता जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आता येणार नाही। ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नव्हते त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट आणि EKYC संदर्भात महत्त्वाचं अपडेट। EKYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC करत असताना आपल्याला आपला स्वतःचा म्हणजे जी काही लाभधारी महिला आहे त्यांचा आधार कार्ड आणि त्यांच्या पतीचा किंवा त्यांच्या वडिलांचा आधार क्रमांक लागत होता। पण अनेक महिलांना पती किंवा वडील नसतात, त्यांनी काय करायचं असा मोठा प्रश्न उभा होता। पण त्याचा आता हे प्रश्नाचं उत्तर आणि तो जो प्रश्न आहे तो आता सॉल्व्ह झालेला आहे। कारण की आदित्यताई तटकरे यांनी एक महत्त्वाचं मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांनी एक महत्त्वाचं असं अपडेट दिलं, ते म्हणजे EKYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात की आता ज्या कोणी लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसतील त्यांच्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन येईल आणि त्याद्वारे ते EKYC त्यांची पूर्ण करतील। हे महत्त्वाचं असं अपडेट होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या EKYC संदर्भात। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।